हॅलो विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण स्टार्ट करत आहोत क्लास 10. ठीक आहे. क्लास 10 महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस आहे मॅथ्स पार्ट 1, त्याचं चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. तर याचा आपण प्रॅक्टिस सेट 1 पाहणार आहोत आज. जर तुम्हाला याची नोट्स पाहिजे असेल तर आपण टेलिग्राम चॅनलवर शेअर करू, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला सुरू करू आपण. तर सगळ्यात अगोदर ॲक्टिव्हिटी आहे. तर ॲक्टिव्हिटी सॉल्व करताना कधीही तुमच्या पेपरमध्ये जरी असेल तर ॲक्टिव्हिटी पूर्ण लिहायची आणि जेवढे बॉक्स असतील त्यांना फिल करून बॉक्स करायचे. तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आन्सर बरोबर पाहिजे फक्त. कारण की काय आहे, तुम्ही जर बॉक्स केले नाही तुमचे मार्क्स कट होतील आणि ॲक्टिव्हिटी जर अपूर्ण लिहिली तरी मार्क्स कट होतील. तर बघा, ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे, ही आपण सॉल्व करू. त्याच्यात बघा, हे एक लिनियर इक्वेशन आणि हे दुसरं लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. म्हटलेलं आहे, आपल्याला सूचना दिलेली आहे ॲक्टिव्हिटीमध्ये, लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. तर आपण दोघं इक्वेशन ॲड करून घेऊ. बघा, 5x आणि 2x किती होतील? 7x. तर इथे येणार 7x. तर इथे x ऑलरेडी लिहिलेला आहे, तर आपण इथे फक्त 7 लिहिणार. त्यानंतर त्यानंतर इथे काय आहे, काही मुलांना जर अडचण असेल तर इथे एक नोट लिहून देतो बाळांनो. प्लस मायनस मायनस होतं, मायनस प्लस असेल तरी मायनस होतं, मायनस मायनस असेल तर प्लस होतं, आणि दोघं प्लस असतील तरी प्लस होतं. तर इथं हा एक मायनस आहे आणि हे प्लस आहे, तर हे दोघं कट होऊन जातील. पण ॲक्टिव्हिटीमध्ये हे कट नाही करायचं असं. नंतर 9 आणि 12 किती होतील? 9 आणि 12 21 होतील. ठीक आहे. नंतर हा जो एक्स 7 आणि एक्स याच्यात जे आहे ते मल्टिप्लिकेशन आहे. 7 इकडे मल्टिप्लायला आहे, ते तिकडे जाताना डिवाइड होईल. तर इथं 21 येणार आणि इथं 7. आता 7 1 7, 7 3 21. तर इथं एक्सची व्हॅल्यू काय येणार? 3. तर इकडचं आपलं हे झालेलं आहे ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही अशीच लिहायची आहे बॉक्स करून. इथे असंही करायचं नाही, 7 1 7, 7 3 असंही करायचं नाही. नंतर पुढे आहे प्लेस एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. 1 मध्ये आपल्याला एकच्या जागेवर 3 पुट करायचं आहे. तर 5 इथं एक्स होता, तर इथं आपण 3 पुट करणार आता. तर 3y इज इक्वल टू 9. 5 मल्टिप्लाय बाय 3 केले तर किती होतील? 15. इकडे हे 15 प्लसमध्ये होते, तिकडे जाताना काय होतील? मायनस. तर हे 15 आले. आता 9 मायनस 15 केले तर किती येणार? -6 येणार. ठीक आहे. त्यानंतर -6 इथे लिहा. 3 1 3, 3 2 6 होतील. तर -2 आन्सर येणार. तर आपण इथं -2 लिहिणार आणि लास्टला इथे एकची व्हॅल्यू आधी लिहायची 7 आणि इथं -2. तर ही तुमची ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. हे नोट करू शकता तुम्ही. नंतर अजून एक गोष्ट सांगून देतो, जर इकडे प्लस असेल तर इक्वल टूला तिकडे जाताना मायनस होतं, इकडे मायनस असेल तर तिकडे प्लस होणार, इकडे मल्टिप्लाय असेल तर इकडे डिवाइड होणार आणि इकडे डिवाइड असेल तर इकडे मल्टिप्लाय होणार. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, या गोष्टींची खूप गरज पडणार आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघू आपण. तर सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे 3a प्लस 5b. तर आपण इथे आधी लिहून घेऊ सोल्युशन करताना. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. नंतर a प्लस 5b इज इक्वल टू 22 इक्वेशन नंबर 2 आहे. इथे पण आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं बाळांनो, आपल्याला ना जे कोइफिशियंट दिलेले आहेत बघा, हा बीचा कोइफिशियंट 5 आहे, बीचा कोइफिशियंट 5 आहे, एचा कोइफिशियंट इथे 3 आहे, एचा कोइफिशियंट इथे 1 आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे माहित नसेल तर मी तुम्हाला सांगून देतो. लिनियर इक्वेशन असतं ax प्लस by इज इक्वल टू c. ठीक आहे. याच्यात a आणि b जो आहे हे a b अँड c बिलॉंग्स टू रिअल नंबर. हे काही रिअल नंबर असू शकतात. एक्स आणि वाय हे जे आहेत हे इथं व्हेरिएबल आहेत, तेवढं लक्षात असू द्या. ठीक आहे. तर त्यांचं एक्स आणि वायच्या शेजारी जे असतात, ठीक आहे, हे काय असतात? व्हेरिएबल असतात. तर हे सेम करायचे आधी सगळ्यात अगोदर. तर बघा, इथं हा 5b आहे इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 2 मध्ये 5b आहे. तर हे ऑलरेडी सेम आहेत, तर आपल्याला बाकी मेहनत करायची गरज नाही. तर इथे आपण काय करणार, दोघं इक्वेशनना सबट्रॅक्ट करून घेऊ. तर इथं लिहायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. 2 मधून 1 मायनस करू आपण. वी गेट. तर आपल्याला काय भेटणार आहे बघा, 3a प्लस
5b इज इक्वल टू 26. a प्लस 5b इज इक्वल टू 22. आपण काय करणार आहे तिथं मायनस, त्यामुळे मी मायनस 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 सर्व ठिकाणी मायनस करतो. आता 3a मधून जर एक a गेला तर उरणार 2a. 5b मायनस 5b केले तर हे कट होते. त्यानंतर 26 मधून 22 गेले तर किती येणार 4. आता हे जे आहे इकडे मल्टिप्लायला आहे 2, तर तिकडे डिवाइडला जाणार. तर a इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4. तर a ची व्हॅल्यू किती येणार बाळांनो, a ची व्हॅल्यू येणार 2. तर a ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करणार, तुम्ही कंटिन्यू खाली लिहायचं याला. b ची व्हॅल्यू फाइंड करू. तर एक काम करू आपण, पुट x नाही येतं, a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. 2 मध्ये पुट करू आपण, किंवा 1 मध्येही पुट केलं तरीही सेम आन्सर येणार आहे. बघा पहिले आपण 2 मध्ये पुट करू. तर a प्लस 5b इज इक्वल टू 22. तर a ची व्हॅल्यू 2 आहे, प्लस 5b इज इक्वल टू 22. हा इकडं प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल मायनस. तर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. तर 5b इज इक्वल टू 20 येणार. हे इकडे मल्टिप्लायला आहे, 5 तिकडे जाताना डिवाइड होणार. तर b ची व्हॅल्यू येणार इथं 5 1 जा 5, 5 4 जा 20. तर b ची व्हॅल्यू किती येते 4. आता हे a आणि b ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण फायनल आन्सर करून घ्यायचं. तर आपण लिहिणार देअरफॉर a, b इज इक्वल टू 2, 4 इज द सोल्युशन. हे एकदाच लिहितो मी, बाकी नंतर तुम्ही लिहायचं. इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियसली इक्वेशन. ओके. तर हे तुमचं फायनल आन्सर आहे. पेपरमध्येही असंच लिहायचं, तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. तर या प्रकारे हा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. दुसऱ्या क्वेश्चनचा फर्स्ट क्वेश्चन होता. आय होप तुम्हाला समजला असेल. जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि जे नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहते. त्यानंतर आता आपण दुसऱ्या क्वेश्चनचा सेकंड क्वेश्चन बघूया. तर पहा, इथे परत आपण लिहिणार सोल्युशन. पहिले इक्वेशन x प्लस 7y इज इक्वल टू 10, याला 1 नाव देऊ आपण. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, हे दुसरं इक्वेशन आहे. आता याला सॉल्व्ह करताना आधी आपण चेक करू कोएफिशियंट सेम आहेत का, नाही आहेत. इथं कोएफिशियंट बघा, वायचा कोएफिशियंट आहे 7 आणि तर बघा इथं आपण आधी कोएफिशियंट सेम करू. एक्सचा कोएफिशियंट इथं 3 आहे, इथं 1 आहे. तर एक्सचा कोएफिशियंट सेम करणं इझी जाणार आहे आपल्याला. त्यामुळे मी काय करणार, एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याला सेम करू. तर आपण एक काम करू, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. तिसरं पहिलं जे इक्वेशन आहे त्याला 3 ने जर मल्टिप्लाय केला तर इथं 3 बनणार आहे. तर बघा, किंवा मग तुम्ही सबस्टिट्यूट मेथडनेही सॉल्व्ह करू शकता. तर बघा इथं 3 ने मल्टिप्लाय करतो मी. तर 3x प्लस 7y इज इक्वल टू 10, हे इक्वेशन 3x 7ला पण 3 ने मल्टिप्लाय करा. तर 21y इज इक्वल टू 13, हे इक्वेशन 3 बनेल तुमचं. त्यानंतर इथं 3x झाला, इथं ऑलरेडी 3x आहे सेकंड इक्वेशन मध्ये. आता या दोघं इक्वेशनला मायनस करून घेतो मी. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2, किंवा मग 2 फ्रॉम 3 पण केलं तरी चालेल, पण आपण 3 फ्रॉम 2 करू, मायनस व्हॅल्यू मिळणार. वी गेट, तर 3x तिसरं इक्वेशन सेकंड लेवल, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. मायनस व्हॅल्यू येईल आता आपल्याला इथं. तर आपण मायनस करतोय, मायनस साईन लावून दिलं. तर 3x मधून 3x गेले तर कट होऊन जातील. त्यानंतर हे मायनस प्लस मायनस होईल आणि मायनस मायनस प्लस होणार. तर किती येणार 23y, पण मायनसमध्ये येतील. नंतर इथं पण मायनस 23 येतील. मायनस मायनस कट होतील. y इज इक्वल टू 23 अपॉन 23 इज इक्वल टू 1. तर इथं y
वायची व्हॅल्यू आलेली आहे, वाय आहे 1. आता ही व्हॅल्यू जर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट केली, पुट वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करतो, तर एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10 आहे. वायच्या जागेवर मी 1 पुट करतो, तर या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. एक्स प्लस 7 1 7 इज इक्वल टू 10. इकडे हा प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होणार, तर 10 मायनस 7, तर एक्सची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 3. ठीक आहे, तर आपल्याला एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 3,1 हे सोल्युशन मिळालेलं आहे. त्याच्या पुढे काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दाखवलेलं आहे. तर या प्रकारे दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघूयात आपण. तर आता आपण दुसऱ्या क्वेश्चनचा 3 नंबरचा क्वेश्चन बघू. तर याच्यात आपल्याला परत 2 इक्वेशन आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण त्या इक्वेशन्सला नाव देऊन देऊ. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 इक्वेशन 1. 2x प्लस y इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 2. तर इथं ऑलरेडी जो कोइफिशियंट आहे एक्सचा तो सेम आहे आणि दोघं प्लसमध्ये आहेत. तर आपण एक काम करू, दोघांना सबट्रॅक्ट करून घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 वी गेट. तर बघा, दुसऱ्यामधून पहिलं मायनस करतो आहे मी. तर 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. मायनस करतो आहे म्हणून मायनस साईन लावू. तर 2x मधून 2x गेला तर दोघं कट होऊन जातील. हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 3 आणि 1 हा y किती होतील, 4y इज इक्वल टू 13 मधून 9 गेलं तर किती होतील, 4. तर y इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 4. तर yची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. नंतर आपण हीच व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू, तर आपल्याला एकची व्हॅल्यू मिळेल. तर बघा, पुट x इज इक्वल टू x नाही y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. तर आपल्याला मिळणार, पहिलं इक्वेशन लिहून घेऊ. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. आता वायच्या जागेवर 1 पुट करू, इक्वल टू 9. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर 2x मायनस 3 1 3 इज इक्वल टू 9. तर 2x हा इकडे मायनस आहे, तिकडे जाताना प्लस होणार. तर 9 प्लस 3 2x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2. तर एक्सची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 6. तर आपल्याला एक्स आणि वाय दोघं व्हॅल्यू मिळाल्या. तर एक्स कॉमा वाय इज इक्वल टू लिहून देऊ आपण 6,1 ऑफ द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. तर 3 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यांनाही आपण इक्वेशन्सला नावं देऊन देऊ आधी. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 इक्वेशन नंबर 1. m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. 2 इक्वेशन तयार झाले. आता आपल्याला इथे 5m बनवू आपण, ठीक आहे, किंवा मग इथे 6 बनवू इथे. तर एक काम करू, 5ने मल्टिप्लाय करतो मी. तर मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5 वी गेट. तर 5ने मल्टिप्लाय केलं तर इथं 5m येणार. 5 6 30n इज इक्वल टू मायनस 35. हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता सबट्रॅक्ट करून घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 करू, वी गेट. तर 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. इकडे 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. मायनस करतो म्हणून सगळ्यांना मायनस साईन लावून देतो. आता बघा, 5m कॅन्सल होईल.
हे मायनस मायनस प्लस आणि प्लस मायनस मायनस होईल. तर -27 n येणार इज इक्वल टू इकडे. तर इकडे भेटणार आपल्याला -54. मायनस मायनस कॅन्सल होऊन जातील. तर n इज इक्वल टू 54 डिवाइड बाय 27. तर यांची व्हॅल्यू आपल्याला मिळणार n इज इक्वल टू 2. n मिळाल्यानंतर आपली पुढची स्टेप असते कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये यांची व्हॅल्यू पुट करणे. तर पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करतो. 2मध्ये पुट केल्यानंतर बघा दुसरं इक्वेशन आहे m-6n इज इक्वल टू -7. m-6 यांच्या जागेवर यांची व्हॅल्यू पुट केली. तर m-6 टू द 12 -7. हा इकडे मायनस आहे तिकडे जाताना प्लस होणार. तर मायनस इज इक्वल टू -7 प्लस 12. तर एमची व्हॅल्यू येणार 5. तर आपल्याला एम आणि एन दोघं मिळालेले आहेत. लास्ट स्टेप असेल m, n इज इक्वल टू 5, 2. तर हे फायनल आन्सर असेल आपले. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आहे. दोघं इक्वेशन्सला आधी नाव देऊन द्या. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 इक्वेशन नंबर 1. x प्लस 5y इज इक्वल टू 4, 2. तर इथे 5ने मल्टिप्लाय करतो परत इक्वेशन नंबर 2ला कोएफिशिएंट सेम करण्यासाठी. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. तर 5x प्लस 5 फायदा 25y इज इक्वल टू 20 इक्वेशन नंबर 3. आता सबट्रॅक्ट करून घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1 वी गेट. नंतर 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. मायनस करतोय मायनसचं साईन लावून घेऊ आपण. तर 5x कॅन्सल झाला. प्लस मायनस मायनस होईल आणि प्लस मायनस मायनस. तर -23y इज इक्वल टू इथे येणार आपल्याला -23. तर yची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळणार आहे y इज इक्वल टू -23 डिवाइड बाय -23. तर मायनस मायनस कॅन्सल होणार आणि आपल्याला yची व्हॅल्यू 1 मिळेल. आता हीच व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करा. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. 1मध्ये पुट केली तरी तुम्हाला एक सेम भेटणार आहे. 2मध्ये पुट केली तरी सेम मिळेल. तर बघा इक्वेशन 2 आहे x प्लस 5y. या इक्वेशनमध्ये कॅल्क्युलेशन कमी असतील तिथे पुट करायची. तर x प्लस yच्या जागेवर 1 पुट करतो. 4x इज इक्वल टू हा 5 × 5 इकडे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होईल. तर एक्सची व्हॅल्यू -1 मिळेल आपल्याला. आणि फायनल आन्सर करून द्या x, y इज इक्वल टू -1, 1. हे तुमचं फायनल आन्सर असेल. इझी आहे वानो लिनियर इक्वेशन. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे थोडी तुम्हाला. 6 नंबरचा क्वेश्चन बघू. तर 6 नंबरचा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे. तर बघा याच्यात थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागेल पण इझी आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन तुम्ही बऱ्याच वेने सॉल्व करू शकता. सबस्टिट्यूट मेथड किंवा मग एलिमिनेशन मेथडने. तर इथं अपॉनला जी संख्या असेल ठीक आहे. जसं इथं पहिल्या इक्वेशनमध्ये 3 आहे. तर या पूर्ण इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करा. तर बघा काय होणार. 3 मल्टिप्लाय 1/3 x प्लस y याला पण 3ने मल्टिप्लाय करू इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय जो अपॉनला असेल ना त्या संख्येने मल्टिप्लाय करायचं. 3 कॅन्सल होणार. इथे 3 कॅन्सल होणार. तर आता काय मिळणार आपल्याला x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे इक्वेशनला 1 म्हणू आपण. दुसऱ्या इक्वेशनसाठी तेच करावं लागेल आपल्याला. तर दुसरं इक्वेशन 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4 आहे. तर आधी हा 4 काढून घेऊ आपण. तर याच्यासाठी 4ने मल्टिप्लाय करू. 4 मल्टिप्लाय 2x प्लस 4 मल्टिप्लाय 1/4y इज इक्वल टू
4 मल्टिप्लाय 11/4. तर इथे पण 4 4 कॅन्सल होणार, तर ते कॅन्सल करून देऊ आधी. आता 2 मल्टिप्लाय बाय 2 4 किती होणार, 2 4 जा 8 8x प्लस वाय इज इक्वल टू 11. हे इक्वेशन नंबर 2 तयार झालं. आता इथे आपल्याला एकतर या इक्वेशनला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा मग या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथे 8ने मल्टिप्लाय करू आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 8. तर याच्याने काय होणार, आपले एक्सचे कोइफिशियंट सेम होऊन जातील. तर काय येणार इक्वेशन 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. हे इक्वेशन नंबर 3 तयार झालं. आता पुढची स्टेप काय असेल, 3मधून 2 मायनस करू आपण. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 वी गेट. तर 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. इक्वेशन नंबर 2 आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11. मायनस करायचं आहे, हे मायनस करू आपण. तर 8xमधून 8x गेले तर ते दोघं उडून जातील. प्लस मायनस मायनस होईल, तर इथं 23y उरतील आणि इकडे 69 येतील. तर इथं वायची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 69/23. तर वाय मिळेल आपल्याला y इज इक्वल टू 3. पुढची स्टेप असेल, आपल्याला वाय पुट करावं लागेल. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. बघा इथे जर बघितलं आपण, तर इक्वेशन 1 2 आणि 3 कशातही पुट केलं तरी आपल्याला एकची व्हॅल्यू मिळणार आहे. तर जे छोटं इक्वेशन असेल त्याच्यात आपण पुट करू. तर इक्वेशन नंबर 1मध्ये कमी कॅल्क्युलेशन असेल आपलं, तर 1मध्ये पुट करतो. बाकी तुम्ही कशातही पुट करू शकता. तर इक्वेशन नंबर 1 लिहून घेऊ, x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता या वायच्या जागेवर आपण पुट करणार 3 इज इक्वल टू 10. एक्स प्लस 3 3 जा 9 10. एक्स इज इक्वल टू, हा प्लस आहे तिकडे जाताना मायनस होणार, तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल. तर फायनल आन्सर करून द्यायचं, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1,3. तर हे तुम्हाला फायनल आन्सर मिळालेलं आहे. तर लक्षात राहू द्या मित्रांनो, जर असा इक्वेशन आले लिनियर इक्वेशन, तर आपण ज्या प्रकारे सॉल्व केलं हे खूप इझी आहे, या प्रकारे सॉल्व करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे. आता इथे आपण यूज करणार ASA रूल. तर इथे काय असतं, जे एक्सचा कोइफिशियंट आहे तो वायचा कोइफिशियंट असेल दुसऱ्या इक्वेशनमध्ये, आणि जो वायचा कोइफिशियंट आहे पहिल्या इक्वेशनमध्ये तो एक्सचा कोइफिशियंट असेल दुसऱ्या इक्वेशनमध्ये. तर बघा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता ASA म्हणजे काय, ए म्हणजे ॲडिशन, एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, आणि परत ए म्हणजे ॲडिशन. ठीक आहे. तर बघा कसं होणार आहे. तर याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. दुसरं इक्वेशन आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन 2. आता दोघांना पहिले ॲड करायचं आहे. तर ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. तर आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटेल. तर ते बघा 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. खाली येणार 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. दोघांना आपण करतोय ॲड. तर ॲडिशनचं साईन लावून घेऊ. तर हे किती होतील, 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. याला आधी रिड्यूस करून घेऊ, म्हणून पूर्ण इक्वेशनला 200ने डिवाइड करतो. तर आपल्याला मिळणार x प्लस वाय इज इक्वल टू 5. हे इक्वेशन 1 बनेल आपलं. त्यानंतर दुसरं करण्यासाठी आपण मायनस करणार. दोघं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करून घेऊ. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2
फ्रॉम 1. चला तर मायनस करून घेऊ आपण. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. बाकी काहीच करायचं नाही बांधव, फक्त मायनस करून घ्या. तर वजा साईन यूज करू आपण. तर इथे उरतील -2x, इकडे +2y इज इक्वल टू -2. या पूर्ण इक्वेशनला 2ने डिवाइड करतो मी. तर आपल्याला मिळणार -x प्लस y इज इक्वल टू -1. इक्वेशन 2 बनेल आपलं. आता हे दोघं इक्वेशन, पुढची स्टेप आहे आपली ॲडिशनची. तर नवीन जे 2 इक्वेशन मिळालेले आहेत त्या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. तर ॲडिंग, एक मिनिट, 3 आणि हा येणार 4. ॲडिंग इक्वेशन 3 अँड 4. तर 3 आणि 4 इक्वेशन आपण ॲड करणार. x प्लस वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. तर ॲड करतोय म्हणून ॲडिशनवाला साईन यूज करा. आता बघा, x मायनस एक्स हे दोघं कॅन्सल होतील आणि इथं वायची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. इथं हा 2y येणार आणि 5 - 1 केला तर किती येणार, 4. तर y 4 डिवाइड बाय 2, तर y इज इक्वल टू 2 आला. वायची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पुट किंवा सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1, 2, 3 मध्ये पुट करा, इझी जाणार. तर x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता x प्लस वायची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू 5. हा 2 जो आहे इकडे प्लसमध्ये आहे, तिकडे जाताना मायनस होणार. तर 5 - 2, तर एक्सची व्हॅल्यू 3 मिळेल आपल्याला. तर फायनल आन्सर करा, x मायनस वाय इज इक्वल टू 3 - 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे, तो लास्ट क्वेश्चन सॉल्व करू आपण. तर तो पण इझी आहे, सेम ASA रूलने सॉल्व करू आपण. तर लास्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. जर तुम्हाला बाळांनो या प्रॅक्टिस सेटमध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्कीच विचारा. जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर यांना आपण नावं देऊन देऊ इक्वेशन्सला. 57y इज इक्वल टू 172, इक्वेशन 1. 57x मायनस 49y 252. तर हा क्वेश्चन पण सेम आहे मागे जसा सॉल्व केला तो. एक्सचा कोइफिशियंट इकडे वायचा आहे आणि वायचा कोइफिशियंट इकडे एक्सचा आहे. तर अशा वेळेस आपण ASA रूल यूज करतो. तर सगळ्यात अगोदर हे दोघं इक्वेशन ॲड करू आपण. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. तर आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटेल. तर बघा, 49x प्लस 9 मायनस 57y इज इक्वल टू 172. त्यानंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. दोघं इक्वेशन ॲड करायचे आहेत. तर हे किती होतील, 106x, इथे मायनस प्लस मायनस 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 प्लस होतील. 106y इज इक्वल टू 424 येणार. आता पूर्ण इक्वेशनला डिवाइड करतो 106ने. तर इथं एक्स मायनस वाय इज इक्वल टू हे 4ने डिवाइड होतील. हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता नंतर सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. एक नवीन इक्वेशन भेटेल आपल्याला परत. तर 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आता आपण मायनस करतोय, मायनसवाला साईन यूज करू. तर 49मधून 57 गेले तर किती उरतील, तर ते उरतील -8x. इथे पण उरतील प्लस मायनस -8y इज इक्वल टू -80. पूर्ण इक्वेशनला 8ने डिवाइड करतो.
8ने डिवाइड करतो तर -x - y = -10 हे इक्वेशन नंबर 4 मिळालं. आता लास्ट स्टेप आहे आपली, ॲड करून घेऊ दोघं इक्वेशन. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 वी गेट, तर x - y = 4 - x - y = -10. दोघं इक्वेशन ॲड करतोय म्हणून ॲडिशनवाला साईन यूज करू. x कॅन्सल होणार, -2y येणार आणि इथं -6, तर y = -6/-2. तर yची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3. पुढची स्टेप माहीत आहे तुम्हाला, एवढे एक्झाम्पल सॉल्व केले तर पुढचं तर जमेलच. तर बघा, पुट y = 3 इन इक्वेशन 2 किंवा 3 किंवा 4मध्ये पुट करा. 3मध्ये पुट करतो तर आपल्याला नवीन इक्वेशन बनेल, 8ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर तिसरं इक्वेशन आहे x - y = 4. x - yच्या जागेवर 3 पुट करतो, 4. तर x = 4, हा इकडे मायनस आहे, तिकडे जाताना प्लस होणार, तर x = 7 येणार. तर आपल्याला अशा प्रकारे x आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर x, y = 7, 3. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. तुम्ही ही प्रॅक्टिस करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारू शकता. त्यानंतर आता आपण पुढचा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.